माझ्या मित्राला मी डॅमवरती फिरायला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर हा फिरायचं सोडून त्या दगडांखाली सोनं सापडीत बसला. त्याला तर त्या दगडांखाली काही सोनं सापडलं नाही, पण कोणाच तरी हरवलेलं पॅन कार्ड सापडलं भाऊ. तर आजचा विषय असा होता की कॉलेजला फिरून फिरून लईच बोर व्हायला लागला होता. मग आम्ही दुपारच्या 12 वाजता एका डॅमवर जायचं ठरवलं. तर बीडच्या पब्लिकला तर हा डॅम माहितच असेल. ज्याला हा डॅम माहित नाही त्याला मी सांगतो. तर आम्ही पाली डॅमला फिरायला गेलतो. इथं आल्यानंतर आम्ही ब्रिजवरून चाललोच होतो आणि ब्रिजच्या खाली पाहतो तर काय सगळ्या नद्यांचं पाणी आटलं होतं. मग म्हणलं या नद्या पाहायला मज्जा नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट डॅमच्या कडेला आलो. डॅमच्या कडेला आल्यानंतर ते पाणी पिऊन आम्हाला एवढ्या उन्हात पण थंडी वाजायला लागली. मग आम्हाला डॅमच्या खाली जायचं होतं, पण खाली जाण्यासाठी कोणताच रोड दिसत नव्हता. त्यामुळे आम्ही डायरेक्ट ब्रिजच्या खालून डिस्कवरी चॅनलवरच्या मॅन वर्सेस वाईल्ड सारखं झाडाझुडपातून डायरेक्ट डॅमच्या खाली टच झालो. इथं आल्याच्या नंतर डायरेक्ट खतरों के खिलाडी सारखं उड्या मारून डॅमच्या कडाकडाने डायरेक्ट दुसऱ्या साईडला आलो. या साईडला आल्यानंतर आम्हाला पाण्यात काही दगड रचलेले दिसले आणि माझ्या मित्राला वाटलं की त्या दगडांखाली काही खजिना लपून ठेवला. मला तर माझ्या नशिबावरती पूर्ण विश्वास होता का मला सोनं वगैरे काहीच मिळणार नाही. त्यामुळे मी त्या दगडांखाली काय पाहण्यासाठी पाण्यातच उतरलो नाही. आणि मग त्यानंतर आम्हाला डॅमच्या वरती चढायचं होतं. आम्ही सगळे तर डॅमच्या वरती आलो, पण आमचे दोन मित्र डॅमच्या खालीच राहिले. त्यातले